जी घटना घडलेली ती खरोखर दुर्दैवी आहे आणि गंभीर बी आहे. त्या दृष्टीनं आपण त्या गांभीर्य ओळखून किंवा कायद्याच्या कक्षेमध्ये जे कलमं लावायला पाहिजे होती ती सर्व रायटिंगची असतील किंवा प्राणघातक हल्ल्याची असतील ती सर्व लावलेले आहेत आणि आरोपीच्यासाठी 3 टीम आपण रवाना केलेल्या आहेत. तो माननीय वरिष्ठांचेही कंटे सातत्यानं ह्या गोष्टीमध्ये किंवा ह्या गुन्ह्यामध्ये लक्ष आहे ते मार्गदर्शन करतात. त्या मार्गदर्शनाखाली आपण व्यवस्थितपणे तपास चालू आहे. त्यामध्ये अजून फरार आहेत नाही असं नाही, परंतु त्याच्या मार्गावर निश्चितपणे आहे आपण आणि ते लवकरच अटक होतील. त्याच्यामध्ये कुठलंही हे अल्पवयीन असो किंवा मेजर असो ते कायद्याच्या चौकटी जी आहे ते अगदी कठोरपणे केलं जाईल आणि त्यानंतर ही जी प्रतिबंधक कारवाई आहे तडीपारी आहे ती सुद्धा एकदम कठोरपणे राबवली जाईल. आपण मागच्याच 15 दिवसामध्ये 2 आरोपी तडीपारी केले होते आणि 55च्या कारवाईनुसार आणि तो काही प्रस्ताव आपल्याकडे अजूनही प्रोसेसमध्ये आहेत. जे गुन्हे आहेत किंवा ते रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती ते कारवाईचे प्रस्तावही प्रोसेसमध्ये आहे. त्याचबरोबर जो मागच्या 10 दिवसामध्ये जो गुन्हा घडला त्या चेन स्नॅचिंग रॉबरीचा एका व्यापाऱ्यावरती ते बी व्यापारी उद्योग ते काय आपल्या हद्दीतले नसले तरीसुद्धा ते एक उद्योगच होते तरीसुद्धा त्यांची चेन आपण 20 तोळीची असेल किंवा त्यांच्यावर ज्यांनी वेगळ्या प्रकारे खंडणीसारखा प्रकार केला होता त्यातले 10 आरोपी आपण 1-2 दिवसामध्ये अटक करून त्यांची PCR वगैरे जे आहे ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यांच्यावरही चांगल्या प्रकारे त्यामध्ये रेकॉर्डवरती गुन्हेगार आहेत. आता ह्याच्यामध्येही काय रेकॉर्डवरचे आहेत त्या पद्धतीनंच त्यांना ट्रीट केलं जाईल आणि कालचा जो प्रकार झाला तोही आरोपीला आपण तात्काळ 10-15 मिनिटामध्येच आपल्या गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी आणून जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये करतोय आपण त्यांच्यावरती. व्यापारी बांधवांनी त्याप्रमाणे तक्रार आपण सांगितल्याप्रमाणे दिलेली आहे. तर येथून पुढेही अगदी बरोबर आहे तुमच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षाला निश्चितपणे पोलीस प्रशासन उतरेल आणि त्या पद्धतीनं आपण करतोय. पायी पेट्रोलिंग वगैरे सायंकाळी आमचं असते, सकाळची नाकाबंदी असते. त्याचबरोबर आम्ही स्वतःही फील्डवर राहून आम्ही 2-4 दिवसापासून ज्या आवाज करणाऱ्या गाड्या आहेत किंवा सायलेन्सरच्या गाड्या आहेत ते सुद्धा आपण आणतोय, कारवाई करतोय. त्याची एक सविस्तर प्रेस नोटही आपण जारी करणार आहोत. पण त्या सर्व कारवाई झाल्यानंतर कारवाई म्हणून ते अद्यापर्यंत केलेली नाही, परंतु दररोज गाड्या आणण्याचं आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचं चालू आहे. त्याचबरोबर कॉलेजमध्ये जे असे करतात त्या ठिकाणी सुद्धा साध्या वेशामध्ये असतील. त्याचबरोबर आपले अचानक नाकाबंदी लावून तिथं सुद्धा अजूनही स्ट्रॉंग कारवाई करणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे निश्चितपणे केली जाईल आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे काही कठोर पावलं उचलणं पोलीस प्रशासन आमच्याकडून माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे केलं जाईल आणि कुठल्याही व्यापाऱ्यावरती असं इथून पुढे होऊ नये त्यासाठी मी कालही माझा पर्सनल मोबाईल नंबर असेल, त्याचबरोबर डायल 112चा असेल, आमच्या गुन्हे शोध पथकाचे काय अंमलदारांचा असेल, गोपनीय अंमलदारांचा असेल नंबर आपण व्यापाऱ्यांच्या ग्रुपवरती अध्यक्षांच्या माध्यमातून टाकलेला आहे. त्यांनी कधी काय होतं 112ला लागत नाही कधी, त्यामुळं विविध पर्याय उपलब्ध असावेत. जे पीडित लोक आहेत त्यासाठी माझ्या पर्सनल मोबाईलवरती करू शकता, आमच्या अंमलदाराच्या मोबाईलवरती करू शकता, पोलीस स्टेशनच्या मोबाईलवरती करू शकता. अशा पद्धतीने लवकरात लवकर आपल्याला जर घटनेची माहिती मिळाली तर त्या ठिकाणी आपल्याला लवकर प्रतिसाद देता येईल, रिॲक्शन देता येईल आणि तात्काळ कारवाई करणं शक्य होईल. अशा पद्धतीचं कोऑर्डिनेशन माझ्या आणि व्यापारी बांधवामध्ये ठेवूया आणि स्वतः मी आपल्याला पायी पेट्रोलिंग करताना अजून ॲक्टिव्हपणे त्यामध्ये हे करूया आणि तुम्हाला इथून पुढे असे कुठलेही गुन्हे घडू नयेत त्या दृष्टीने जेवढं काही प्रतिबंधात्मक होण्याच्या अगोदरच जे करता येईल ते 100% माझ्याकडून होईल आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. संध्याकाळी साहेब एक मिनिट अशाच प्रकारे 3 वर्षापूर्वी घटना घडली होती. दोषी कुटुंबियांवर कोयत्याने वार झाले होते. तर आपण पोलीस स्टेशनकडून आश्वस्त केले होतं की आम्ही पायी पेट्रोलिंग करून दर आठवड्याला
बंदोबस्त करूया, तर यावर काय सांगा? पोलीस चौकीमध्ये ते सांगितलं ना त्याचा आता नाही, पण ही घटना घडल्यानंतरच पोलीस स्टेशनकडून असं सांगितलं जातं की आम्ही कारवाई करू, पेट्रोलिंग करू, पण त्याच्यानंतर परत विसरलं जातं. रोज एक पेटेमध्ये हे केलं जातं. मला काय म्हणायचं, राम मंदिराची चौकी जर ऍक्टिव्हेट केली परत तर बरं का साहेब, ह्या सगळ्या सूचनांसाठी साहेब एक व्यापारी बैठक तुम्ही लावा आणि त्यामध्ये चर्चा होऊ द्या. ह्या स्वरूपाची चर्चा कागदावर जात नाही. साहेब बरं का साहेब, हॅलो, आता जे सांगितलं गेलं की ज्या नशेच्या गोळ्या आहेत काही मेडिकलवाले त्याची विक्रेती करतात आणि गांजाचा जो प्रश्न आहे, जर ज्या पद्धतीने जर असं कोण मेडिकलवाला जर करत असेल तर त्याच्यावरती आपण कारवाई करणार का त्याचा शोध घेऊन? आणि गांजा विक्री जे कक्षत असेल त्याला आणि गांजा विक्री होते, गांजा विक्री सुद्धा कन्झम्पशन असेल किंवा विक्री असेल त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई. गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्यांना एक प्रकारचा असा त्यांचा समज आहे की आपण अल्पवयीन असल्यामुळं आपल्यावर कुठलीही कारवाई होऊ शकत नाही, 4 दिवस रिमांड होऊन अशा पद्धतीनं झाल्यामुळंच पाठीमागं अशा मानसिकतेमधूनच एक मोकाट सुटलेल्या आरोपीनं दोषी कुटुंबामध्ये 70 कोयत्याने हल्ले करून भर बाजारपेठेतून, भर गर्दीतून, भर सणाच्या दिवशी गल्ला पळवला होता. अशा मानसिकतेला काही चाप बसावं म्हणून आपण प्रयत्न करणार का? त्यांच्यावर जी प्रतिबंधात्मक मागा सांगितले त्याप्रमाणे तरी बरे असेल, एमपीडी असेल किंवा जे आहे त्याप्रमाणे रेकॉर्डवर आरोपीवरती स्ट्रॉंग ऍक्शन घेण्यात येईल. काळेसाहेब, आंबेडकर चौकातली जी पोलीस चौकी आहे ते बरेचदा निवेदन देऊन बातम्या पण झाल्या प्रसारमाध्यमातून, तरी कार्यरत होत नाही, तर आपण पुरेसा पोलीस बंदोबस्त करावा. तिथे आहेत नाही, होमगार्ड्स असतात आणि बंद पण असते कधी कधी. चौकीची एखाद्या वेळेस व्यापाऱ्यांची मागणी केल्यानंतर तरी सुद्धा होमगार्ड पण आपण त्या ठिकाणी ठेवतोय आणि जसे स्टाफ हे होईल तसं मॅक्झिमम तिथं वेळ अगदी मंदार आणि राम मंदिर भरवस्तीतली आहे. कॉन्स्टेबल येतात कोणती पाहिजे म्हणून? ते नको आरोपीच्या विरोधात त्यांनी अर्ज दिला होता. या अर्जाचं काय झालं त्याचा पण तुम्ही खुलासा करा. आणि दुसरं असं, आता ऑलरेडी व्यापारी बांधव आहेत, मुख्य रस्त्याचं, बाजारपेठेतल्या रस्त्याचं काम सुरू आहे सध्या, त्यामुळं काही व्यापारी किंवा काही दुकानदार स्वतःच्या कार स्वतःच्या दारात उभ्या करतात, त्यामुळे दररोज खटके उडतायत. तर त्या संदर्भात तुम्ही एक निवेदन करा, व्यापारी असू द्या किंवा ग्राहक असू द्या, कुणी असू द्या, की मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर गाडी लावली की वाद हे रोज ठरलेले आहेत. तर त्यासाठी तुम्ही स्वतः एक निवेदन काढून त्या व्यापारी बांधवांना किंवा संबंधित व्यक्तींना एक निवेदन करा की तुम्ही तरी कमीत कमी तुमची गाडी दारात लावू नका, नाहीतर रोज ही भांडणं पोलीस स्टेशनला येणार आहे. कारण मुख्य रस्त्याचं मोठं काम आहे, त्यामुळे रोज गर्दी होतीये बाजारपेठेमध्ये. तर ती एक तुम्हाला विनंती आहे. आणि याबाबत तुम्ही स्वतः वैयक्तिक पत्र, म्हणजे पत्रकारांना पत्र देऊन ह्याचा खुलासा करा. नाही, ते रस्त्याच्या कामामुळे अगदी बरोबर आहे. वन वे वाहतूक असल्यामुळे थोडंसं पार्किंग करायला नको, हे थोडंसं आपल्या वैयक्तिक कॉमन सेन्सचा भाग आहे आणि त्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करून त्यामुळे रोडचं काम तात्काळ होईल आणि ट्रॅफिक जाम होणार नाही. तसं बॅरिकेडिंग वगैरे आपण संबंधित यंत्रणेकडून घेतलेलं आहे, वैयक्तिक लक्ष घालून प्रत्येक वेळी त्यांना सांगून कन्स्ट्रक्शन जी करणारे आहेत, काम करणारे त्यांना सांगितलेलं आहे. तरी अजूनही नाहीतर मग थोडंसं कारवाई होईल. जर होत नाहीये, रात्रीच्या वेळी ते जे बोट्स लावायचे असतात. साहेब, विमानतळात एक संध्याकाळी 5च्या दरम्यान जोरात गाड्या चालवल्या जातात, वयोवृद्ध वगैरे असतात आणि धूळ भरपूर उडवल्या जाते, शायनिंग करतात. तिकडे जिम आहे, त्या जिमकडे जाणारे वाहनं सगळी तिथं जातात. फिरायला आलेल्या महिला भगिनींना अक्षरशः भीती वाटली, एवढ्या जोरजोरात लोक. तर ते 103चं नोटीस काढून तुम्ही त्यांना बंदोबस्त त्यांचा करा. थोडा मोबाईल
वशिमभाई गोंडे सरकारवर मागे या. समोर बघा खाली घ्या. सर्वांनी समोर बघा. समोर बघा सगळे. समोर बघा सर्वांनी. आणि त्या ठिकाणच्या काही अजून युवक मंडळांनी एकत्र येऊन भूमिका घेतल्यानंतर त्या भागातला नगरसेवक पद माझ्या घरात माझ्या मुलीकडे असल्याने मी त्या भागाचा प्रतिनिधी आहे. त्याने इथं आल्यानंतर साहेबांना विनंती केली होती की साहेब यामध्ये झालेला हल्ला हा प्राणघातक हल्ला आहे, त्यामुळे त्याला कुठलीही छोटी कलम न लावता त्याला दहशत बसेल अशा पद्धतीने नवीन कायद्यातील 118(1)(2) नुसार त्याच्यावर प्राणघातक हल्ला करणे हे कलम लावावी. साहेबांचं त्याबाबत मी निश्चितपणे कौतुक करेन की साहेबांनी एका दिवसात ज्या आरोपींची नावं आम्हालाही माहीत नव्हती ती नावं त्यांनी निष्पन्न करून हिनवाडे कुटुंबियांच्या हल्ल्याच्या बाबत मी सांगतोय निष्पन्न करून त्यातली माझ्या माहितीप्रमाणे 3 अटकेत आहेत, 2 अटकेत आहेत. जे बिलो एज येत आहेत ते बिलो एजवाल्यांचं तिचं सुद्धा अटक केलं जाणार आहे. हा थोडक्यातच बोलतोय साहेब, नाही तर तुम्ही बोला. मी जेवणासाठी थांबलोय, माझी काय अडचण नाही. मला भाषण करायला काही अडचण पाहिजे. काय करताय? मागले घेते ते भाषण संपुस्तक त्याने अटक केली तर अटक केली ना साहेब. आमची विनंती आपल्याला एवढीच आहे की तू येऊन बोल बाबा पुढं, मग मी बोलत आज सुद्धा ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस तातडीने ते दोन्ही मुलं अधिकाऱ्यांनी अटक केली, ताब्यात घेतलेली. विषय एवढाच आहे की साहेब हे एवढं करून थांबून चालणार नाही. जे बुलेटवर फिरतात फाटफाट आवाज करत, जे यामावर आवाज करत फिरतात, ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि ह्यांना जी नशेची गोळी दिली जाते, तुमच्यातलाच कोणतरी एक मेडिकलचा व्यापारी येतो, बाहेरचा कोण नाही, त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. तुम्ही त्या मेडिकल व्यापाऱ्याला सर्वांनी दबावा ना की अशा प्रकारच्या गोळ्या विकू नका. ह्या गोळ्यात जर विकल्या गेल्या नाही तर ही दहशत होईल का? सगळं पोलीस यंत्रणेच्या नावावर टाकून पण चालणार नाही. पैसे कमवण्यासाठी आपण कुठल्या मार्गाला जातोय ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे. ह्या गोळ्याने आणि साहेब आम्ही गोळ्या थांबवू, पण गांजाचं काय? त्या गांजा रोखायचं काम तुमचं आहे. व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्याचं काम करतील, तुम्ही तुमचे कामं करा ही माझी विनंती राहील. यामध्ये साहेब आमचं कुठेही तुम्ही निष्क्रिय आहात अशा पद्धतीची कुठली भूमिका नाही. आमची भूमिका एवढीच की झालं हे ठीक आहे, आज त्यातनं वाचलं, पण पुढे जाऊन ह्या गोष्टी वारंवार व्यापाऱ्यांच्या बाबतीत घडू नयेत. पटेल कुटुंबीय हे कुटुंबीय कधीच कुणाच्या आद्यात मध्यात नसतं. हिरणवाडे कुटुंबीय हे स्वतः कष्ट करून त्या ठिकाणी मेकॅनिकलचं काम करून जगत असतं. अशा माणसांच्या बाबतीत घडत असेल तर साहेब सर्वसामान्य गप्प बसू शकणार नाही. त्यामुळे विनंती राहील साहेब की ह्या दिवशी सुद्धा त्यांनी फोन केलता, पैसा आधी आहे ना 10-15 मिनिटं आधी फोन केलता, पण गाडी काही वेळ झाली नाही. हे जरा वेळच्या वेळ झालं आणि साहेब तरी तुम्ही गुन्हे होणार आहे, platform द्या आम्हाला हे पण सांगतो. सर्वसामान्य माणूस तिथं कंप्लेंट करेल, फोटो पोस्ट करेल, फोटो सांगेल, त्याच्यावर ऍक्शन घेण्याचं गरजेचं आहे. कारण पोलीस प्रशासन काय करतंय, इथं बंदोबस्ताला आहे, फोटो काढतात आणि जातात निघून. असं माझ्यासोबत 2 वेळा झालेलं आहे. नाही परवा दिवशी 2-3 महिला कॉन्स्टेबल अशा येतात. 15 मिनिटं आधी असं होणार आहे, तुम्ही या. पण पोलीस वेळेवर आले नाही, त्याच्यामुळे जो प्रकार घडायला पाहिजे. पोलीस शिपाई फक्त येतात, आम्ही ह्या बंदोबस्ताला आलोय, फोटो काढतात आणि निघून जातात, तिथं थांबत नाहीत. साहेब ह्या गोष्टीमध्ये काय बदल करून घ्यावे लागतील ते करून घ्या. भीती राहिली नाही. साहेब कोण बी असो त्याला सुट्टी देऊ नका. त्याच्यामध्ये पाचर सारा साहेब बोलते. परवा दिवशी सर्वांना जय जितेंद्र आणि नमस्कार. काल फलटण शहरामध्ये एक घटित घटना घडलेली आहे. हिंदुस्थान हार्डवेअरचे पटेल ग्रुप यांच्यावर थोडीसे दमदाटी देऊन आणि आवारच्या शिव्या देऊन जो घटना घडलेली आहे आणि व्यापाऱ्यांना दहशत माजवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे फलटण शहरातील सर्वच व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तत्पूर्वी 2 दिवसापूर्वी सुद्धा शंकर मार्केट या ठिकाणी हिरणवाळे बंधूंवर असाच हल्ला झाला होता, त्यामुळे सुद्धा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर या दोन्ही घटनांच्या प्रादुर्भावाने शहरामध्ये शांतता राखण्यासाठी आणि पोलिसांनी कारवाई करण्यासंदर्भात हे निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व व्यापारी इथे जमलेलो आहोत. तर त्यामध्ये पोलीस प्रशासनाने मुख्य भूमिका बजावावी आणि व्यापाऱ्यांमध्ये शांततेचं वातावरण आणि बाजारपेठ फलटणची कशी सुरळीत चालेल यासाठी प्रयत्न करावे.
कोण बोलतो तिकडं? आता पुढे 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 परवा दिवशी जी घटना घडलेली आहे शंकर मार्केटमध्ये हिरणोळे बंधूंना अगदी किरकोळ कारणावरून मारहाण झाली आणि ती अत्यंत गंभीर आहे, ज्यामध्ये त्यांचा जीव गेला असता. एक खुनाचा प्रयत्न अशा पद्धतीची ही घटना फलटणमध्ये प्रथमच इतक्या प्रभावीपणे राबवली गेली त्या गुंडांकडून. त्याच्यानंतर थोडंसं त्यांना आपल्या सामाजिक कार्यकर्ते व्यापारी यांनी एकत्र येऊन त्याच्याशी पोलीस स्टेशन बरोबर समन्वय साधून त्या गोष्टीचे दाहकता त्यांना सांगितली आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी विनंती केली. परंतु हे घटना घडत असताना काल मुख्य बाजारपेठ जी आहे जो एसटी स्टँडचा आणि शिवाजी व्यापारी संघटनेतर्फे विनंती करतो की तुम्ही ह्या गोष्टींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. व्यापारी कसा सुरक्षित राहील किंवा व्यापाऱ्यावर होणारे हल्ले हे कसे थांबवता येतील, बाजारपेठेतील नागरिक सुरक्षित कसा फिरेल. आज बाजारपेठ 7 वाजताच बंद होतीये. काही कारणामुळे लेडीज महिला वर्ग व्यापारी जास्त वेळ थांबू शकत नाहीये. ह्या गोष्टीची जाणीव तुम्हाला करून आम्ही देत आहोत, सांगत आहोत. त्याची तुम्ही वेळेवर बंदोबस्त करावा आणि आम्हाला त्या गोष्टीने आश्वासन द्यावं. नमस्कार. कालची ही जी घटना आहे ती व्यापारी मनोभाई पटेल फॅमिली, त्या फॅमिलीवर ही फॅमिली फार सामाजिक कार्यामध्ये आणि व्यापारामध्ये अतिशय चांगली फॅमिली आहे आणि यांच्यावर असा अचानक हल्ला होणे हे व्यापारी संघटनेच्या मार्फत आम्ही निषेध करत आहोत. अशा गोष्टी फलटण शहरासाठी निंदनीय आहेत आणि ज्याप्रमाणे धुळे आणि नाशिक या ठिकाणी जो पोलिसांनी दाग दाखवून जे धुळे शहर धुळ्यामध्ये जी घटना घडल्या, जी धिंड काढली, ती धिंड फलटणमध्ये या लोकांची काढावी अशी माझी नम्र थोडस पुढे या. वास्तविक पाहता परवा दिवशी ज्यावेळेस हिरणवाळे कुटुंबियावर हल्ला झाला तो हल्ला निश्चितच प्राणघातक स्वरूपाचा हल्ला होता. रूपांतर व्यापाऱ्यांच्यावरती जाऊन हल्ला करण्यापर्यंत पोहोचलं आणि नशिबाचा भाग की तिथील व्यापारी सावध झाले आणि एकत्र येऊन थोडीशी तिथं आपली बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण अशा घटनेमध्ये जर परत आणि एखादी घटना जर घडली असती तर ती फारच विचित्र आणि चुकीची घडली असती. व्यापारी पेठेत रोजच बारीक सारीक घटना घडत असतात, बारीक सारीक भांडणं तंटे होत असतात. पण हे जे मूळ आता स्वरूप इतकं प्रचंड प्रमाणात झालेलं आहे हे भीषण स्वरूप पाहता एक फलटणचं नाव रूप चुकीच्या मार्गाला जात आहे असं दिसतंय आणि यात पोलीस प्रशासन काहीच काम करत नाही अशातला काही भाग मी म्हणत नाही. पण त्यांचं कुठंतरी काहीतरी कमी पडतंय. पेट्रोलिंग होणं गरजेचं आहे, रोड रोमिओंना रोखणं गरजेचं आहे, ड्रिंक अँड ड्राईव्ह याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. महिलांसाठी होणाऱ्या ज्या काही असुविधा आहेत त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्या गोष्टीवर प्रशासनाने वेळेत लक्ष घालावं एवढंच मी याच्यातून सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सगळ्यांना विनंती बोलला नाही थोडक्यात बोला. नमस्कार. आज फलटण व्यापारी संघटनेतर्फे आम्ही फलटण शहरातील सर्व व्यापारी फलटण पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो आहे. फलटण शहरात वाढलेली गुंडगिरी यांनी यामुळे होणारा नागरिकांना त्रास आणि व्यापारी वर्ग होणारा त्रास यांच्या बंदोबस्त करण्यासाठी आम्ही फलटण व्यापारी संघटनेतर्फे आज पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. फलटण शहरात परिसरात वाढलेली चोरी, मारहाण, रोड रोमिओ यांच्यापासून फलटण शहरातील व्यापारी व नागरिक यांना